आपण जो प्रोजेक्ट बनवतोय त्या प्रोजेक्टमध्ये आपण जावा मध्ये स्प्रिंग बूट आहे ते बॅकएंडला वापरणार आहे आणि अँग्युलर आहे ते फ्रंट एंडला वापरणार आहे. करेक्ट. मग आता इथं जी मी प्रोजेक्ट तयार करते तो आहे की कोर्सेसला बुकिंग सीट्स बुक करून ठेवायच्या. बुकिंग करून ठेवायचं की बुक किंवा सीट नाव आपण एक बटन देणार म्हणजे इथे एक ऍडमिन असणार आहे, स्टुडंट असणार आहे. ऍडमिन कोर्सेस ऍड करेल, ते कोर्सेस स्टुडंटला दिसतील आणि मग स्टुडंट काय करेल त्याच्यासाठी जी सीट आहे ती बुक करून ठेवेल. फक्त त्याला बुकिंग करण्यासाठी कंपल्सरी त्यांनी रजिस्ट्रेशन करून लॉग इन करणं गरजेचं आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं, लॉग इन करायचं आणि आफ्टर लॉग इन जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला बुक नावचं बटन येणार आहे. बुक नाववर क्लिक केलं की एक फॉर्म ओपन होईल आणि मग त्याच्यात त्याची डिटेल्स घेतल्या जातील, कुठल्या कॉलेजला आहे वगैरे, प्रिफर्ड टाइम काय आहे, लाईक दॅट. आणि मग त्याच्यानंतर मग त्याचं सीट्स बुक केलं जातील. आणि ऍडमिन पण काय करेल की प्रत्येक कोर्सला किती सीट्स असणार आहेत ते कोर्स ऍड करतानाच ठरवणार. 20 सीट्स असणार आहेत. मग तो काय करेल, तिथं दिसेल म्हणजे एवढे सीट्स रजिस्टर होतील तिथं काउंट दाखवायचं की किती सीट्स रिमेनिंग आहेत. किती सीट्स रिमेनिंग आहेत त्याचा काउंट दाखवायचा. अशी साधारण सिस्टीम असणार आहे. मग आपण काय करणार की नोटपॅडमध्ये आधी मी तुम्हाला फोल्डर हे प्रोजेक्टचं स्ट्रक्चर सांगते. एकतर गेस्ट गेस्ट युजर असतो. गेस्ट म्हणजे कोण, की अशी व्यक्ती की ज्यांनी लॉग इन केलेलं नाहीये, लॉग इनच नाही केलेलं आपल्या सिस्टीमला, ती गेस्ट. दुसरं येतं स्टुडंट, म्हणजे ज्यांनी लॉग इन केलेलं आहे. आणि तिसरं असेल ऍडमिन. अशा 3 व्यक्ती असतील. आता गेस्टला कोणते कोणते ऑप्शन्स असतील, होम असेल, त्याच्यानंतर कोर्सेस दिसतील त्याला, जस्ट रजिस्टरचं पेज दिसेल आणि लॉग इनचं पेज दिसेल. किंवा होम पेजलाच मी लॉग इनचा फॉर्म दाखवते आणि त्याच्या खाली मी लिंक देणार. होमपेजलाच मी लॉग इनचा फॉर्म दाखवणार आहे, लॉग इन वर त्याच्या खाली साइन अप नाव अशी लिंक देणार. त्याच्यावर क्लिक केले की ते फॉर्मला जाणार. आणि कोर्सेस जे आहेत ते कोर्सेससाठी एक टॅब बटन असेल, त्याच्यावर क्लिक केलं की कोर्सेसचं पेज ओपन होईल. दॅट्स इट. असं मी तयार करणार आहे. सो होम, कोर्सेस आणि रजिस्टर, 3च ऑप्शन तिथं असतील. होमच्याच पेजला मी लॉग इनची विंडो दाखवणार आहे. देन स्टुडंटला कोणते कोणते ऑप्शन्स असतील, तर होम ऑप्शन असणारच आहे, कोर्सेस ऑप्शन असणार आहे. देन कोर्सेस वरूनच तो बुकिंगच्या फॉर्मला जाणार आहे. पण बुकिंगचा पण एक फॉर्म येणार आहे आणि लॉग आउट ऑप्शन असणार आहे. ऍडमिनला पण एक होम ऑप्शन असणार आहे आणि त्याला ऍड कोर्सेसचा एक पेज असणार आहे की तिथे तो कोर्सेस ऍड करेल, व्ह्यू बुकिंग, बुकिंग बघेल आणि लॉग आउट. अशी सिस्टीम इथं आपण तयार करणार आहोत. ऍडमिशन सिस्टीम थोडक्यात कोर्सेसची आपण डिझाईन करायला घेणार आहोत. आता प्रोजेक्टचं जे स्ट्रक्चर बघितलं तर इथं आपल्याला फॉर्म कुठे कुठे लागतायत ते बघायचं. एक तर रजिस्ट्रेशनचा फॉर्म लागणार आहे, बरोबर. बुकिंगचा एक फॉर्म लागणार आहे. ऍड कोर्स करण्यासाठी एक फॉर्म लागणार आहे. टोटल 3 फॉर्म लागणार आहेत. आणि ऍडमिन लॉग इनला पण एक लागणार, कारण ऍडमिन पण लॉग इन होणार. त्याचा पण एक फॉर्म असणार आहे. खरं इथं इथं एक लिंक असेल ऍडमिन लॉग इनसाठी. इथं एक लिंक असेल ऍडमिन लॉग इनसाठी. ती असली पाहिजे ऍडमिन लॉग इनची लिंक. मग तो एक फॉर्म असणार आहे. तुम्ही मॅडम युजरचा लॉग इनचा फॉर्म पण असेल, बरोबर. तो पण एक फॉर्म आहे. रजिस्ट्रेशन असेल, लॉग इन असेल, ऍडमिन लॉग इन, बुकिंग आणि ऍड कोर्सेस, असे 5 फॉर्म असणार आहेत, है ना. पण लक्षात घ्या, आता मी हे का सांगते तुम्हाला, तर आपल्याला स्प्रिंग बूट मध्ये मॉडेल क्लास कोणते कोणते लागणार आहेत ते त्याच्यावर ठरणार आहे. मॉडेल क्लासेस, काल आपण स्टुडंट मॉडेल क्लास घेतला होता की नाही, तसं मॉडेल क्लासेस आपल्याला इथं ठरून घ्यावे लागतात. मग जे जे फॉर्म आहेत त्यासाठी मॉडेल क्लास येणार आहे. फक्त स्टुडंटचे जे लॉग इन आहे ना, स्टुडंटचं लॉग इन, त्याला मॉडेल क्लास वेगळा येणार नाही. मग कोणते येणार बघा, रजिस्टर एक मॉडेल क्लास येणार आहे, ऍडमिन लॉग इन येणार आहे, बुकिंग एक मॉडेल क्लास येणार आहे आणि कोर्सेस एक मॉडेल क्लास येणार आहे. मॉडेल क्लासेस कोणते कोणते आहेत ते बघा. मॉडेल क्लासेस रजिस्टरचा असेल, ऍडमिन लॉग इनचा असेल, फक्त पहिलंच नाव कॅपिटल द्यायचं बरं का ऍडमिन लॉग इन मध्ये. देन कोर्सचा एक असेल आणि बुकिंगचा एक असेल. एवढे मॉडेल क्लास येणार आहेत. ठीक आहे. बरं, मग आता सगळ्यात पहिल्यांदा बॅकएंडचा प्रोजेक्ट तयार करायचा असतो, म्हणजे कुठला, स्प्रिंग बुटचा. तो प्रोजेक्ट तयार करायचा. मग मी स्प्रिंग बुटचा प्रोजेक्ट तयार करायला घेते. कुठून तयार करतो आपण स्प्रिंग बुटचा प्रोजेक्ट? स्प्रिंग इनिशियलायझर मधून. स्प्रिंग इनिशियलायझर
start.spring.io ही त्यांची साईट आहे, तिथून आपण प्रोजेक्ट बनवू शकतो. सो इथं मेवन सिलेक्ट केलं, लँग्वेज जावा, व्हर्जन ते ॲज इट इज ठेवलंय. आता इथं ग्रुप आय डी देते com.adm प्रोजेक्ट असं काहीतरी नाव देते. आर्टिफॅक्ट आय डी देते ऍडमिशन. डिपेंडन्सी तुम्हाला 3 ऍड करायच्या तिथं. पहिली डिपेंडन्सी ऍड करायची स्प्रिंग वेब, दुसरी डिपेंडन्सी ऍड करायची माय एसक्यूएल, आणि तिसरी जेपीए. वी आर युझिंग हायबरनेट विथ जेपीए, सो जेपीए स्प्रिंग डेटा जेपीए ही एक डिपेंडन्सी ऍड करायची. So 3 डिपेंडन्सी ऍड करा आणि जनरेट बटनवर क्लिक करा. जनरेट बटनवर क्लिक केल्यानंतर त्याची झिप फाईल तयार होते. ती झिप फाईल तुम्हाला पाहिजे त्या लोकेशनला तुम्ही स्टोअर करून घ्या. एक काम करते, आता ही झिप फाईल मी कॉपी करते आणि आपला जो फोल्डर आहे JFS SPMM आय थिंक, JFS SPMM अँग्युलर हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये फोल्डर जो आहे त्याच्यात मी कॉपी पेस्ट केला हा प्रोजेक्ट. राईट क्लिक करतेय, एक्सट्रॅक्ट ऑल, आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो आपण इम्पोर्ट करून घेणार इक्लिप्स मध्ये. सो वी आर गोइंग टू ओपन इक्लिप्स नाव. इक्लिप्स मध्ये जाणार आहे. इक्लिप्स मध्ये आपण काय करणार, तो प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेणार एक्झिस्टिंग मेवन प्रोजेक्ट या ऑप्शननी. ठीक आहे. आपलं पॅकेज जे JFS SPMM होतं पॅकेज, त्याच्यामध्ये इम्पोर्ट करून घेणार आहे तो प्रोजेक्ट. आता तो प्रोजेक्ट आपण इम्पोर्ट करून घेऊयात. सो फाईल मेनू मधून इम्पोर्ट एक्झिस्टिंग मेवन प्रोजेक्ट, नेक्स्ट वर क्लिक करा, ब्राउज. देन तो आता मी फोल्डर कुठे ठेवला होता तिथून मी एक्सट्रॅक्ट करून जिथे ठेवलाय तिथं मी इम्पोर्ट करून घेणार तिथून. इथं घेतला होता. या फोल्डरच्या आत जायचं. जोपर्यंत तुम्हाला MVN SRC फोल्डर दिसत नाही तोपर्यंत आत जायचं. सिलेक्ट फोल्डर करायचं आणि फिनिश करायचं. मग तो प्रोजेक्ट इथं इम्पोर्ट होतो. तो प्रोजेक्ट इज इम्पोर्टिंग मेवन प्रोजेक्ट. इथं तो प्रोग्रेस दाखवतोय आपल्याला. तो प्रोजेक्ट इम्पोर्ट होतोय. आता तो प्रोजेक्ट इम्पोर्ट झालेला आहे सगळा. हा, आता इथं तुम्ही जर बघितलं तर ऍडमिशन प्रोजेक्ट इथं आलेला आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं काम काय करायचं, तर रिसोर्सेस फोल्डरमध्ये ऍप्लिकेशन.प्रॉपर्टीज फाईल असते, त्याच्यामध्ये आपल्याला कोड ऍड करावा लागतो. जसं आपण आधी सुद्धा केलेला होता तो कोड. मी जस्ट तो कोड इथं कॉपी पेस्ट करून घेतेय. हा जो कोड आहे हा कोड आपण तिथं कॉपी पेस्ट करून टाकतो. आता इथे डेटाबेसचं नाव तुम्हाला द्यावं लागतं. इथं थोडक्यात तुम्ही काय देता, स्प्रिंग डेटा सोर्स URL देता, म्हणजे डेटाबेसची URL देता. मग इथं तुम्हाला डेटाबेसचं नाव दिलं पाहिजे. मग डेटाबेस आपण तयार करून घेऊ. MySQL वर्कबेंचला मी आले, राईट क्लिक, क्रिएट स्कीमा, ADM SPMM असं मी डेटाबेस तयार करतेय. अप्लाय, अप्लाय अँड फिनिश. आणि आता ऍप्लिकेशन.प्रॉपर्टीज फाईलमध्ये इथं त्या डेटाबेसचं नाव येते ADM SPMM. ठीक आहे. बाकी इथं तुमच्या MySQLचं युजर नेम असेल, तुमचा पासवर्ड असेल MySQLचा. देन इथं com.mysql.jdbc.driver हे MySQLचे JDBC ड्रायव्हर आहेत. आपण हायबरनेट यूज करतोय मग त्याचा डायलेक्ट डिफाईन केलेला आहे. आणि जनरेट EDL ट्रू केलेले आहे इथं आपण. ठीक आहे. आणि द सर्व्हर इज रनिंग ऑन पोर्ट नंबर 9000 पोर्ट नंबर दिला तुम्ही कुठलाही देऊ शकता. हे झाल्यानंतर मग पुढचं काम, आता आपल्याला मॉडेल क्लास तयार करायचे आहेत. मग इथं आपण काय करतो, वी आर गोइंग टू क्रिएट 4 पॅकेजेस. कंट्रोल मॉडेल, रिपॉझिटरी, सर्व्हिसेस आणि कंट्रोलर, 4 पॅकेजेस आपण तयार करतोय. मग हा जो पॅकेज आहे त्याच्यावरतीच राईट क्लिक करून न्यू पॅकेज, आणि त्याच्याच पुढे डॉट देऊन द्यायचं मॉडेल. म्हणजे आधीचं जे ऍडमिशन पॅकेज होतं त्याच्याच पुढे डॉट मॉडेल असं दिलं. फिनिश. परत राईट क्लिक, न्यू पॅकेज डॉट रिपॉझिटरी. अगेन राईट क्लिक, न्यू पॅकेज सर्व्हिसेस.
अँड राईट क्लिक न्यू पॅकेज कंट्रोलर. सो असे आपण पॅकेजेस तयार करून घेतले. देन आफ्टर दॅट राईट क्लिक ऑन द मॉडेल, सिलेक्ट न्यू क्लास. मॉडेलमध्ये आपण पोजो क्लासेस ऍड करतो, एनटीटी क्लासेस ऍड करतो. मग आपण इथं कोणते डिसाईड करून घेतलेत? आता पहिला मॉडेल क्लास मी डिफाईन करते रजिस्टर. तर मग मी या क्लासला नाव देणार रजिस्टर. फिनिश. नाव दिस इज अन एनटीटी क्लास. हा एक एनटीटी क्लास आहे. एनटीटी क्लासचा अर्थ काय होतो की ह्याच्यासाठी डेटाबेसमध्ये टेबल तयार होणार आहे. So you have to write the annotation at the rate entity at the top of the class. हा एंटिटी क्लास आहे म्हणजे ह्याच्यासाठी डेटाबेसमध्ये टेबल तयार होणार आहे. देन आता प्रायव्हेट इंट रेग आयडी म्हणजे काय की रजिस्ट्रेशनचा आयडी. मग आता हा आयडी ऑटो इन्क्रीमेंट झाला पाहिजे. मी त्याला देत बसणार नाहीये, ते ऑटो इन्क्रीमेंट झालं पाहिजे. सो ऍट द रेट आयडी अनोटेशन द्या आणि ऍट द रेट जनरेटेड व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये स्ट्रॅटेजी इज इक्वल टू ऑटो. जनरेटेड व्हॅल्यू स्ट्रॅटेजी इज इक्वल टू जनरेशन टाईप डॉट ऑटो म्हणजे रेग आयडी ऑटोमॅटिक तयार होणार आहे. देन आता मग इथं मी स्ट्रिंग मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करणार. मग आता हे व्हेरिएबल कोणते कोणते असणार आहेत? तुम्हाला फॉर्म मध्ये काय काय फील्ड द्यायचे ते व्हेरिएबल इथे घ्यायचे. जसं फॉर्म मध्ये मला नेम, ऍड्रेस, सिटी, कॉन्टॅक्ट, ईमेल आयडी आणि पासवर्ड 6 फील्ड पाहिजेत. तर मग मी इथं प्रायव्हेट स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर करतेय. नेम, ऍड्रेस, सिटी, कॉन्टॅक्ट, ईमेल आयडी अँड पासवर्ड. सो हे मी व्हेरिएबल डिक्लेअर केले. देन आफ्टर दॅट राईट क्लिक, सोर्स, जनरेट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, जनरेट कन्स्ट्रक्टर फ्रॉम सुपर क्लास, जनरेट. देन राईट क्लिक, सोर्स, जनरेट कन्स्ट्रक्टर युझिंग फील्ड. फक्त रेग आयडी वाला फील्ड घेऊ नका कारण ते ऑटो इन्क्रीमेंट आहे. जनरेट. गेटर सेटर घ्या, राईट क्लिक, सोर्स, जनरेट गेटर्स अँड सेटर्स. ते ऑल सिलेक्ट करायचे, सिलेक्ट ऑल आणि जनरेट. ठीक आहे. हे सगळे झालं. हा झाला रजिस्टर एंटिटी क्लास. आता पुढचा एंटिटी क्लास तयार करायचा आहे. जेवढे आपण एंटिटी क्लास ठरवून घेतले ते सगळे घ्यायचे. ऍडमिन लॉग इन. मग परत मॉडेलवरती राईट क्लिक करतेय मी, न्यू क्लास, ऍडमिन लॉग इन. ओके, फिनिश. हा पण एंटिटी क्लास असणार आहे. सो एक्सटेन्स ऍट द रेट एंटिटी येणारच आहे त्याच्या इथे. आणि इथं पण ऍट द रेट आयडी प्रायव्हेट एक व्हेरिएबल घ्यायचं, प्रायव्हेट इन एडीएम आयडी. त्याच्यावरती ऍट द रेट आयडी असं अनोटेशन देणं गरजेचं आहे. ऍट द रेट आयडी आणि ऍट द रेट जनरेटेड व्हॅल्यू स्ट्रॅटेजी इज इक्वल टू ऑटो. ओके. आणि मग आता इथं मी ऍडमिनला लॉग इन करायला काय काय लागणार आहे? ईमेल आयडी आणि पासवर्डच लागणार आहे फक्त. मग मी प्रायव्हेट स्ट्रिंग घेणार, ईमेल आयडी आणि पासवर्ड. इथं पण मी त्याचा गेटर सेटर घेणार आहे आणि कन्स्ट्रक्टर घेणार आहे. असं आपण ऍडमिन लॉग इनचा क्लास सगळा डिफाईन केला. देन आफ्टर दॅट आपण काय करणार आहे? पुढचा एंटिटी क्लास कोर्स. आता कोर्सचा जो क्लास आहे
राईट क्लिक करू मॉडेल क्लास, न्यू मॉडेल पॅकेज होते, राईट क्लिक न्यू क्लास कोर्स. कोर्स डिफाईन करताना त्याच्यामध्ये कोर्स आयडी येणार आहे, नेम येणार आहे, ड्युरेशन, फीज येणार आहे, सिलेबस येणार आहे आणि सीट्स किती आहेत त्यांचा काउंट येणार आहे. सो @entity अनोटेशन तर येणारच आहे. आफ्टर दॅट प्रायव्हेट इंट कोर्स आयडी. हा कोर्स आयडी प्रायमरी की असणार आहे. सो @id अनोटेशन मस्ट बी देअर. आणि तो सुद्धा ऑटोमॅटिक तयार झाला पाहिजे. सो जनरेटेड व्हॅल्यू स्ट्रॅटेजी इज इक्वल टू ऑटो. स्ट्रॅटेजी इज इक्वल टू ऑटो. हे झालं. देन प्रायव्हेट स्ट्रिंग नेम ड्युरेशन. त्या ड्युरेशन मध्ये कसं असणार, 2 मंथ 3 मंथ असं मी स्टोअर करणार आहे, त्यामुळे ड्युरेशन असे येईल. देन सिलेबस ते घेतलं जाईल. आता फीज फीज असणार आहे ते इंटिजर मध्ये असणार आहे. फीज आणि सीट्स पण इंटिजर मध्ये असणार आहे. ठीक आहे. मग आता इथं पण मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घेते, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेते, सोर्सला जाते, जनरेट कन्स्ट्रक्टर फ्रॉम सुपर क्लास. युझिंग फील्ड, फक्त तो आयडी जो ऑटो इन्क्रीमेंट असतो तो नाही घ्यायचा. जनरेट, राईट क्लिक, सोर्स, जनरेट गेटर्स अँड सेटर्स, सिलेक्ट ऑल अँड जनरेट. ओके. देन आफ्टर दॅट पुढचा लागणार आहे तो आहे बुकिंग. हा पण एंटिटी क्लास असणार आहे. इथं बुकिंग आयडी प्रायव्हेट व्हेरिएबल असेल. बुक आयडी प्रायमरी की असणार आहे. सो @id अनोटेशन आलं. जनरेटेड व्हॅल्यू ऑटो. ओके. आता बुकिंग करताना आपण तर जो बुकिंगचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये काय काय घेणार आहे. एक तर ईमेल आयडी येणार आहे, कुठला युजर बुकिंग करतोय त्याचा ईमेल आयडी स्टोअर होणार आहे. देन कोर्स कुठल्या कोर्ससाठी तो रजिस्ट्रेशन करतोय ते कोर्सचं नाव पण स्टोअर होणार आहे. देन त्याचं कॉलेजचं नाव घ्यायचं, क्वालिफिकेशन घ्यायचं, तो काय शिकतोय, कॉलेजचं नाव घ्यायचं आणि प्रिफर्ड बॅच कोणती पाहिजे, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग बॅच टाईप हे आपण तिथं घेणार. सो इथं मग मी प्रायव्हेट स्ट्रिंग ईमेल आयडी येणार आहे, कोण युजर बुकिंग करते त्याचा ईमेल आयडी, कोर्स नेम, कुठल्या कोर्ससाठी बुकिंग करते त्या कोर्सचं नाव. देन आफ्टर दॅट कोर्स नेम झाल्यानंतर त्याचं कॉलेजचं नाव घेणार, क्वालिफिकेशन घेणार काय आहे ते, आणि बॅच टाईप कुठला बॅच पाहिजे, मॉर्निंग, आफ्टरनून वगैरे. ठीक आहे. देन इथं पण मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घेणार, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेणार. राईट क्लिक, सोर्स, जनरेट कन्स्ट्रक्टर फ्रॉम सुपर क्लास, जनरेट. देन राईट क्लिक, सोर्स, जनरेट कन्स्ट्रक्टर युझिंग फील्ड्स. फक्त बुक आयडी घेऊ नका, बाकी सगळे घ्या. जनरेट आणि गेटर सेटर, राईट क्लिक, सोर्स, जनरेट गेटर्स अँड सेटर्स अँड सिलेक्ट ऑल अँड जनरेट. सो हे सगळे मॉडेल क्लास आपण तयार केले. रजिस्टर, ऍडमिन, लॉग इन, कोर्स, बुकिंग, लाईक दॅट. ठीक आहे. देन आफ्टर दॅट मॉडेल क्लास तयार झाल्यानंतर आपल्याला यांच्या रिपॉझिटरी तयार कराव्या लागतात. रिपॉझिटरी इज नथिंग बट अन इंटरफेस and it extends JP repository. JP repository provides built-in methods for database connectivity. JP repository मध्ये built-in methods असतात. जसं सेव्ह मेथड आहे रेकॉर्ड सेव्ह करायला, फाइंड ऑल मेथड आहे सगळे रेकॉर्ड घेण्यासाठी, फाइंड बाय आयडी मेथड आहे आयडी वरून एलिमेंट आयडी म्हणून रेकॉर्ड पेज करून देण्यासाठी. अशा रेडीमेड मेथड्स येतात, डिलीट बाय आयडी सो ऑन. मग रिपॉझिटरीज मग आपण काय करणार, एक इंटरफेस घेणार, प्रत्येक मॉडेल क्लाससाठी एक इंटरफेस घेणार जो जेपी रिपॉझिटरीचा सब इंटरफेस असणार आहे. सो वी आर गोइंग टू क्रिएट रिपॉझिटरी नाव. मग आता रिपॉझिटरी पॅकेजवरती मी राईट क्लिक करणार, न्यू इंटरफेस. पहिला इंटरफेस मी घेते रजिस्टरसाठी, तर मग मी त्या इंटरफेसला नाव देणार रजिस्टर रिपॉझिटरी. रजिस्टर रिपॉझिटरी, इट इज अन इंटरफेस
आणि ते रजिस्ट्रेशन क्लाससाठी आहे म्हणून त्याचं नाव दिले रजिस्टर रिपॉझिटरी आणि फिनिश. आता मी जसं सांगितलं की ही रिपॉझिटरी आहे, तर याच्यावरती @रिपॉझिटरी हे अनोटेशन देणं गरजेचं आहे. बिकॉज दिस इज अन रिपॉझिटरी. अँड त्याला क्वालिफायर देणं पण गरजेचं आहे, कारण त्याचं ऑटो वायरिंग होणार आहे, म्हणजे ह्याचा ऑब्जेक्ट ऑटोमॅटिक तयार करून मिळणार आहे आपल्याला. मग त्यामुळे ह्याला एक नाव देणं गरजेचं आहे. लाईक त्याला मी नाव देते रेग्रेप, काहीतरी नाव देऊयात आपण, क्वालिफायर. ठीक आहे. आता हा इंटरफेस जेपीए इंटरफेसला एक्सटेंड करणार आहे, एक्सटेंड जेपीए रिपॉझिटरी. आणि अँग्युलर पॅकेटमध्ये आता तुम्हाला दोन गोष्टी द्यायच्यात. जेपी रिपॉझिटरी एक बिल्ट इन इंटरफेस आहे. हा जो जेपी रिपॉझिटरी इंटरफेस आहे ना, त्याच्यात रेडीमेड मेथड्स असतात. मग त्या सगळ्या आपल्याला इनहेरिट झाल्या आपल्या क्लाससाठी. मग इथं तुम्हाला दोन गोष्टी द्याव्या लागतात की ही रिपॉझिटरी कुठल्या क्लाससाठी काम करते. रजिस्टर क्लाससाठी काम करते. आणि रजिस्टर क्लासमध्ये जो आयडी कॉलम आहे, प्रायमरी ज्याचा तुम्ही आयडी अनोटेशन दिलेलं आहे, त्याचा डेटा टाईप काय आहे. तर त्याचा टाईप इंट आहे ना, मग मी इथं रॅपर क्लास वापरणार इंटिजर. रजिस्टर क्लासमध्ये जाऊन मी बघतीये की तिथं जो रेग आयडी व्हेरिएबल आहे त्याचा टाईप काय आहे, इंट आहे. त्यामुळे रजिस्टर रिपॉझिटरीमध्ये इथं जेव्हा तुम्ही दोन डेटा टाईप देता तेव्हा पहिला जो असतो ते क्लासचं नाव असतं की कुठल्या क्लाससाठी ही रिपॉझिटरी काम करणार आहे. आणि दुसरं असतं ते प्रायमरी की कॉलमच्या डेटा टाईपचा रॅपर क्लास. रेगिंट इंट आहे ना, त्यामुळे ते इंटिजर असं लिहिलेलं आहे. आता इथं रजिस्टरला एरर काय येते, कारण तो क्लास इम्पोर्ट नाहीये. मग इथं आपण इम्पोर्ट करून घेऊया. झालं. मग आता इथे सेव्ह डिलीट अपडेट म्हणजे सेव्ह डिलीट बाय आयडी, फाइंड बाय आयडी, फाइंड ऑल ह्या रेडीमेड मेथड आपल्याला मिळाल्या. आता आपल्याला एक एक्स्ट्रा मेथड लिहावी लागणार आहे आणि ती आहे लॉग इन करण्यासाठी. आपल्याला ईमेल आयडी आणि पासवर्डसाठी लागणार ना, लॉग इनसाठी पण मी हीच रिपॉझिटरी वापरणार आहे. तर इथं आपण क्वेरी मेथड लिहू शकतो. म्हणजे रेडीमेड मेथड आलेल्या आहेत, सेव्ह मेथड आलेली आहे, डिलीट बाय आयडी, फाइंड ऑल ह्या मेथड आलेल्या आहेत डेटाबेस कनेक्टिव्हिटीच्या. पण काही एक्स्ट्रा लागणार असेल तर, कारण इथं फाइंड बाय आयडी मेथड आलेली आहे, आयडी वरून तुम्ही फाइंड करू शकता. पण फाइंड बाय ईमेल आयडी आणि पासवर्ड मेथड नाहीये रेडीमेड, ती तुम्ही लिहू शकता. मग फाइंड बाय ईमेल आयडी आणि पासवर्ड ही एक एक्स्ट्रा मेथड आपल्याला लिहावी लागणार का, कारण लॉग इन करताना आपल्याला ती लागणार. मग इथं मी ती मेथड लिहिते बघा. ती मेथड कशी लिहिते, इट दिस मेथड विल रिटर्न अ लिस्ट. आणि ती लिस्ट कुणाची मिळणार आहे, रजिस्टरची मिळणार आहे. लॉग इन करण्यासाठी आपल्याला ती लागणार आहे मेथड. म्हणून मग मी इथं घेतलं लिस्ट रिटर्न करणारी मेथड आहे. आणि मेथडचं नाव कसं लिहायचं हे ठरलेलं आहे, ह्याला जेपीए क्वेरी मेथड म्हणतात. त्यांची सुरुवात फाइंडनीच करायची. फाइंड बाय येणारच बी कॅपिटल. आणि आता कशावरून फाइंड करायचं, ईमेल आयडी आणि पासवर्डवरून. तर ते बघायचं की त्या क्लासमध्ये कसे स्पेलिंग आहेत तसेच वापरायचे. ईमेल आयडी आणि पासवर्ड असं स्पेलिंग आहे. तर मग मी इथे लिहिणार बघा, फाइंड बाय ईमेल आयडी, फक्त प्रत्येक शब्दाचं पहिलं लेटर कॅपिटल, ईमेल आयडी हे फील्ड आहे ना तिथलं, मग ई कॅपिटल, अँडचा ए कॅपिटल, पासवर्डचा पी कॅपिटल. फाइंड बाय ईमेल आयडी अँड पासवर्ड ही मेथड आपण लिहायची. आणि ह्याला दोन आर्ग्युमेंट येणार, एक आर्ग्युमेंट येणार ईमेल आयडी आणि दुसरी आर्ग्युमेंट येणार पासवर्ड. ही नावं जी आहेत ना, ही नावं आणि क्लासमधल्या रजिस्टर क्लासमधल्या व्हेरिएबलची नावं सेम हवी आहेत. इथे ईमेल आयडी पासवर्ड आहे, तर रिपॉझिटरीच्या कंसात तिथे जी मेथड लिहिली तिथे पण जे आर्ग्युमेंट आहेत त्यांची नावं पण तेच आहेत, ईमेल आयडी आणि पासवर्ड. ठीक आहे. ही मेथड लॉग इन करण्यासाठी लागणार आहे. हे रजिस्टरला लागली, ऍडमिन लॉग इनला पण लागणार आहे. रजिस्टर रिपॉझिटरी झाली आपली कंप्लीट. ठीक आहे. आता ऍडमिन रिपॉझिटरी, मी ऍडमिन लॉग इन रिपॉझिटरी बनवते. मग मी राईट क्लिक करणार रिपॉझिटरी पॅकेजवरती, न्यू इंटरफेस, ऍडमिन लॉग इन रिपॉझिटरी असा शब्द पुढे लावायचा, रिपॉझिटरी फिनिश. त्याच्यावरती पण इथं लिहिणार मी @रिपॉझिटरी, क्वालिफायर, एडीएम रेपो. आणि इथं एक्सटेन्स जेपीए रिपॉझिटरी. पहिला असतो तो क्लासचं नाव, कुठल्या क्लाससाठी आहे, ऍडमिन लॉग इन क्लाससाठी आहे. आणि दुसरं तिथल्या प्रायमरी की कॉलमचा रॅपर क्लास इंटिजर. आता ऍडमिन लॉग इन होणार आहे ना, तर मग इथं पण तीच मेथड येणार, फाइंड बाय ईमेल आयडी आणि पासवर्ड. ऍडमिन मध्ये ईमेल आयडी आणि पासवर्ड असेच कॉलम आहेत ना, ते बघा, मेल आयडी आणि पासवर्ड. मग इथं पण तेच येणार आहे, कारण इथं पण लॉग इन होणार आहे. मग लिस्ट रिटर्न होणार, पण आता कुणाची लिस्ट रिटर्न होणार, ऍडमिन लॉग इनची.
फाइंड बाय अशातल्या ह्याच्यात ह्या मेथड ह्यांना क्वेरी मेथड म्हणतात. फाइंड बाय काय ना, ईमेल आय डी अँड पासवर्ड, कंसात स्ट्रिंग ईमेल आय डी स्ट्रिंग पासवर्ड. कंट्रोल शिफ्ट ओ केलं की ऑटोमॅटिक सगळं इम्पोर्ट होतं. लिस्ट इम्पोर्ट केली मी. झालं ऍडमिन लॉग ऍडमिन रिपॉझिटरी. आता नेक्स्ट येणार आहे बुकिंग. बुकिंग रिपॉझिटरी कोर्स रिपॉझिटरी. राईट क्लिक, न्यू इंटरफेस, कोर्स रिपॉझिटरी, फिनिश. त्याला पण क्वालिफायर येणार आहे, @ रिपॉझिटरी अनोटेशन येणार आहे आणि एक्सटेंड जेपीई रिपॉझिटरी. त्याच्या तिथं कुठली क्वेरी मेथड येणार नाहीये, कारण कोर्समध्ये आपण काही कुठलं असं वेगळं घेणार नाहीये. फाइंड बाय कोर्स आयडी तर मेथड आपल्याला मिळतेच. त्यामुळे मग इथं एक्सटेंड जेपीई रिपॉझिटरी आणि कोर्स आणि इंटिजर असं इथं येणार आहे. ठीक आहे, ते कम्प्लीट करू आपण कोड. इथं जेव्हा तुम्ही रिपॉझिटरीची नावं देता की नाही, तर त्याला कॅमल केस देणं जरा गरजेचं आहे. कोर्स रिपॉझिटरी झाली. आता राहिली कुठली, बुकिंग रिपॉझिटरी. कोर्स रिपॉझिटरीमध्ये ना आपल्याला ठीक आहे, हे झालं. आता अजून एक राहिलंय बुकिंगचं. सो राईट क्लिक करू आपण. बुकिंगसाठी न्यू इंटरफेस येणार, बुकिंग रिपॉझिटरी, फिनिश. रिपॉझिटरी अनोटेशन येणारच आहे, क्वालिफायर अनोटेशन येणारच आहे. इथं म्हणते बुक रेपो. एक्सचेंज जेपीए रिपॉझिटरी करायचंच कंपल्सरी. आणि इथं म्हणते बुकिंग आणि आयडीचा रॅपर क्लास इंटिजर. सो हे झाले रिपॉझिटरी आपण तयार केली. आफ्टर दॅट सर्व्हिसेस. सर्व्हिसेसमध्ये पण दोन गोष्टी असतात. एक असतं की तुम्ही इंटरफेस तयार करा आणि एक त्याला इम्प्लिमेंट केलेला क्लास तयार करा. मग सर्व्हिस लेअरला आपण काय करतो, डेटाबेस कनेक्टिव्हिटीचं ऍक्च्युली सगळं लॉजिक लावतो सर्व्हिस लेअरला. मग आता वन बाय वन, आता जसं रजिस्टर रिपॉझिटरी होती तर मग मी रजिस्टर सर्व्हिस आधी बनवायला घेते. सर्व्हिसेस या पॅकेजवरती राईट क्लिक करते, न्यू इंटरफेस. आधी इंटरफेस घ्यायचा, रजिस्टर सर्व्हिस नावाचा इंटरफेस. आणि इथं तुम्हाला कुठल्या कुठल्या मेथड्स लागणार आहेत रजिस्ट्रेशनसाठी त्या तुम्ही घेऊ शकता. आता बघा, मी रजिस्टर टेबलमध्ये रेकॉर्ड सेव्ह करायचा एक कोड करणार आहे आणि सगळे रेकॉर्ड फेच करण्यासाठीचा एक कोड करणार आहे. डिलीट अपडेट तर मी करणार नाहीये त्याच्यामध्ये. सेव्हचा फेचचा एक रेकॉर्ड घेणार आहे, फेचसाठीचा. आणि लॉग इनसाठी पण एक ऑप्शन असणार आहे. लॉग इनसाठी म्हणजे मी इथं तीनच मेथड घेणार आहे, इन्सर्ट, गेट ऑल आणि लॉग इन. तीन मेथड घेणार आहे. मग इन्सर्ट मेथडचा रिटर्न टाईप रजिस्टरच येणार आहे. म्हणजे ही मेथड काय करेल, रेकॉर्ड सेव्ह करेल आणि रिटर्न करेल. सो इन्सर्ट रजिस्टरचा रेकॉर्ड मी इथं घेते आर. ही एक मेथड. म्हणजे इन्सर्ट मेथड काय करते, डेटाबेसमध्ये रेकॉर्ड स्टोअर करते आणि रिटर्न करते. जे रेकॉर्ड सेव्ह झाले ते रिटर्न होईल. दुसरं मला पाहिजे की मला सगळे रजिस्ट्रेशन पण मिळाले पाहिजेत ना. सो गेट ऑल रजिस्ट्रेशन अशी एक मेथड घेणार आहे. आता गेट ऑल म्हटले की ते लिस्ट रिटर्न करणार. ऑब्विसली इट रिटर्न्स अ लिस्ट ऑफ रजिस्टर. सो त्याचा रिटर्न टाईप असणार आहे लिस्ट. रजिस्टरची लिस्ट रिटर्न करणार ती. आणि इथं म्हणते मी गेट ऑल रजिस्ट्रेशन किंवा गेट ऑल रजिस्टर्स असं म्हणते. ठीक आहे. देन नेक्स्ट येणार आहे की मला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशनचं ते झालं. देन नेक्स्ट लॉग इनसाठी. मग लॉग इनसाठी आपण ती फाइंड बाय ईमेल आयडी पासवर्ड मेथड वापरणार आहे. मग ती पण लिस्टच रिटर्न करते ना रजिस्टरची. त्यामुळे मग त्याचं पण रिटर्न टाईप लिस्टच येणार आहे, अशीच येणार आहे.
लॉग इन असंच नाव देते आणि दोन आर्ग्युमेंट आहेत त्याला, ईमेल आयडी एक असेल आणि पासवर्ड एक असेल. सो तीनच मेथड मी इथं घेतल्या, इन्सर्ट, गेट ऑल रजिस्टर्स आणि लॉग इन. तीन मेथड मी डिफाईन केल्या. ठीक आहे. देन रजिस्टर सर्व्हिस झालं की लगेच रजिस्टर सर्व्हिस IMPL इम्प्लिमेंट करून घ्यायचा, क्लास घ्यायचा आहे. तर सर्व्हिस पॅकेजवरती राईट क्लिक करते, न्यू क्लास, रजिस्टर सर्व्हिस IMPL, रजिस्टर सर्व्हिस IMPL, फिनिश. आता हा आपला सर्व्हिस लेअर आहे, ही सर्व्हिस लेअर आहे, तर याच्यावरती लिहायचं सर्व्हिस अनोटेशन, दिस इज सर्व्हिस लेअर. सो इथं सर्व्हिस अनोटेशन देणं गरजेचं आहे. देन द क्लास मस्ट इम्प्लिमेंट रजिस्टर सर्व्हिस. आता इथं तो मला एरर देतोय, बिकॉज वी हॅव टू इम्प्लिमेंट ऑल द मेथड्स ऑफ रजिस्टर सर्व्हिस हिअर. मग इथं मी सगळ्या मेथड इम्प्लिमेंट करणार आहे. मी इथं इथे ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड्स असं ऑप्शन मी सिलेक्ट केलं. जस्ट मी इथं ऑप्शन सिलेक्ट केला, ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड्स, सगळ्या त्याच्या मेथड्स इथं आल्या त्या इंटरफेसच्या. ओके, मग आता याच्यात आपल्याला डेटाबेस कनेक्टिव्हिटीचं लॉजिक इम्प्लिमेंट करायचंय, पण त्याआधी आपल्याला इथं रजिस्टर रिपॉझिटरी इंजेक्ट केली पाहिजे. कारण डेटाबेस कनेक्टिव्हिटी सगळ्या मेथड कुठं असतात, रिपॉझिटरीमध्ये असतात. मग त्या मेथड्स मला इथं कॉल करावं लागणार आहेत. मग ती जे रजिस्टर रिपॉझिटरी जी बनवलेली आहे, इंटरफेस आहे, ते इथं इंजेक्ट करावं लागतं. मग आपण इथं ऑटो वायरिंग वापरणार आहे. ऑटो वायरिंगनी काय होतं की ऑटोमॅटिकली ते इंजेक्ट होतं. मग रजिस्टर रिपॉझिटरीचा मी व्हेरिएबल घेणार आहे, रजिस्टर रिपॉझिटरी. आणि क्वालिफायर जे तिथं दिले ना ते इथं क्वालिफायर द्यावं लागतं. रजिस्टर रिपॉझिटरीला आपण क्वालिफायर जे दिलेलं आहे की नाही, ते तिथं पण द्यावं लागतं ऑटो वायरच्या खाली. कारण ते नाव सेम असेल ना तर त्याच्यावरून तो ऑटोमॅटिक वायरिंग करतो. रेग रेपो तेच नाव इथं द्यायचं, जे क्वालिफायरला नाव दिलेलं आहे तेच नाव इथं द्यायचं. ठीक आहे. म्हणजे तो काय करतो, हा ऑटो वायर्ड लिहिल्यामुळे तो बघतो की या पूर्ण प्रोजेक्टमध्ये कुठं एक रिपॉझिटरी लिहिलेली आहे जिचं नाव रेग्रेपो आहे, ती शोधली जाते आणि तिचा ऑब्जेक्ट तुम्हाला इथं बनवून दिला जातो. मग जेव्हा तुम्ही सर्व्हिस लेअरला रिपॉझिटरी इंजेक्ट केली जाते, त्यासाठी ऑटो वायर्ड अनोटेशन यूज करायचंय. क्वालिफायर, हे क्वालिफायर अनोटेशन जसं रिपॉझिटरीमध्ये आहे सेम टू सेम तसंच इथं पाहिजे. आणि त्याचं ऑब्जेक्टचं नाव आणि हे क्वालिफायरचं नाव सेम हवं. आता मग या ऑब्जेक्टच्या आत आपल्याला खूप साऱ्या मेथड्स मिळतात रेकॉर्ड सेव्ह करायला, सगळे रेकॉर्ड घेण्यासाठी, किंवा ती फाइंड बाय ईमेल आयडी पासवर्ड, ती ह्या ऑब्जेक्टच्या आत आलेली असणार आहे मेथड्स. मग ती आपण इथं कॉल करू शकतो. मग आता इन्सर्ट मेथड मध्ये तुम्ही कॉल कसा करणार बघा, रिटर्न रेग रेपो डॉट सेव्ह आणि ब्रॅकेटमध्ये आर, रेग रेपो डॉट सेव्ह आणि ब्रॅकेटमध्ये आर. सेव्ह मेथड तिथं मी घेतली. ही सेव्ह मेथड रेडीमेड आलेली डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायला. देन नेक्स्ट रिटर्न रेग रेपो डॉट फाइंड आउट, फाइंड आउट. ही मेथड रेडीमेड आहे, सगळे रेकॉर्ड काढून देते तुम्हाला. आणि लॉग इनला रेग रेपो डॉट फाइंड बाय ईमेल आयडी अँड पासवर्ड, ज्या मेथड आपण लिहिलेली आहे फाइंड बाय ईमेल आयडी अँड पासवर्ड, ती मेथड आपण कॉल करणार. रिपॉझिटरीमध्ये ही मेथड आपण स्वतः लिहिलेली. ह्या रेडीमेड मिळालेल्या आहेत. फाइंड ऑल मेथड रेडीमेड आहे, बिल्ट इन आहे. सेव्ह मेथड बिल्ट इन आहे, ही आपण लिहिली रिपॉझिटरीमध्ये. ठीक आहे. असं रजिस्टर इंटरफेस झाला आणि त्याचा IMPL वाला क्लास झाला. मग तसाच आता आपण पुढचा इंटरफेस घेतोय, तो येतोय ऍडमिन लॉग इन. ऍडमिन लॉग इन साठी मी सर्व्हिस इंटरफेस बनवते, न्यू इंटरफेस, ऍडमिन लॉग इन सर्व्हिस, फिनिश. आता ऍडमिन लॉग इन मध्ये फक्त मी एकच मेथड घेणार आहे लॉग इनची, फाइंड बाय ईमेल आयडी आणि पासवर्डची. मग तिथं पण लिस्ट रिटर्न करते मेथड, ऍडमिन लॉग इनची लिस्ट रिटर्न होणार आहे ऍडमिन लॉग इनची. तो क्लास आहे त्याची, लॉग इन मेथड घेणार आहे इथं. आणि दोन आर्ग्युमेंट, एक ईमेल आयडी साठी आणि एक पासवर्ड साठी. हा इंटरफेस मध्ये एकच मेथड आली. आणि मग आता इथं IMPL वाला क्लास, सो सर्व्हिसेस वरती राईट क्लिक करते, न्यू क्लास, ऍडमिन लॉग इन IMPL.
फिनिश. ही आपली सर्व्हिस लेअर आहे. सो इथं @ सर्व्हिस अनोटेशन देणं गरजेचं आहे. इम्प्लिमेंट्स. इम्प्लिमेंट्स येणार आहे ऍडमिन लॉग इन सर्व्हिस. आता इथं तो एरर देतोय. जस्ट क्लिक ऑन दॅट एरर, ऍड अन इम्प्लिमेंटेड मेथड्स. आता इथं रिपॉझिटरी इंजेक्ट करायची. सर्व्हिस लेअरला रिपॉझिटरी इंजेक्ट करायची. मग ऑटो वायर्ड अनोटेशन येणार आहे. क्वालिफायर मी रिपॉझिटरी मधूनच कॉपी पेस्ट करून घेते. क्वालिफायर कॉपी, ऍडमिन लॉग इन सर्व्हिस IMPL ला जाते, पेस्ट, आणि इथं प्रायव्हेट ऍडमिन लॉग इन रिपॉझिटरी ADM रेपो. जे नाव तिथं दिलंय क्वालिफायरला तेच नाव इथं द्या. आणि इथं ADM रेपो मध्ये ती मेथड आलेली असणार आहे, फाइंड बाय ईमेल आयडी अँड पासवर्ड. ती कॉल करायची. फाइंड बाय ईमेल आयडी अँड पासवर्ड. सेव्ह. हे झालं क्लास ऍडमिनसाठी. आता सेम बुकिंगसाठी पण आणि कोर्ससाठी पण. आधी मी कोर्ससाठी सर्व्हिस बनवते. राईट क्लिक, न्यू, इंटरफेस, कोर्स सर्व्हिस, फिनिश. कोर्स सर्व्हिस मध्ये ना आपण काय करणार आहोत की आपल्याला कोर्स मध्ये काय काय करायचंय, तर कोर्स इन्सर्ट करायचंय. देन एखादा कोर्स मला रिमूव्ह करायचा असेल तर, अपडेट करायचा असेल तर, है ना, ते सगळे ऑप्शन येणार. सर्च करण्यासाठी, सगळे घेण्यासाठी. म्हणजे इथं सगळे ऑपरेशन आपण इम्प्लिमेंट करणार आहे, क्रूड ऑपरेशन सगळे, ज्याला आपण म्हणू इन्सर्ट, डिलीट, अपडेट, सर्च आणि गेट ऑल. 5 फंक्शन घेणार आहे आपण कोर्स सर्व्हिसमध्ये. पहिले इन्सर्ट. हे फंक्शन काय करेल, कोर्सचाच रेकॉर्ड आपल्याला देईल. सो कोर्स रिटर्न करणारे फंक्शन इन्सर्ट कोर्स सी. ओके. दुसरं फंक्शन लिस्ट रिटर्न करणारे फंक्शन आहे कोर्स. इथं म्हणते गेट ऑल. सगळेच रिटर्न होते. देन डिलीट. डिलीटला काहीच रिटर्न करायचं नाहीये मला. सो डिलीट, फक्त कोर्स आयडी लागेल मला डिलीट करण्यासाठी. मग मी कोर्स आयडी आर्ग्युमेंट म्हणून घेणार डिलीट करायला. आता अपडेट. अपडेट करताना पण रिटर्न होणार आहे कोर्स ऑब्जेक्ट. अपडेट त्याला मी 2 आर्ग्युमेंट घेणार. एक कोर्स आयडी घेणार आणि नवीन रेकॉर्ड कोर्स, न्यू डेटा, एन डेटा म्हणते मी. इन्सर्ट झालं, डिलीट झालं, अपडेट झालं, गेट आउट झालं. आता सर्च एक मेथड लागेल. कोर्स रिटर्न करणारी मेथड सर्च. त्याला कोर्स आयडी द्यायचा, त्याच्यावरून ते रेकॉर्ड सर्च होईल. अशा 5 मेथड्स मी त्याच्यामध्ये घेतल्या सगळ्या. इन्सर्ट, डिलीट, अपडेट, सर्च, गेट ऑल आणि ऑल मेथड्स इथं डिफाईन केले. मग आता कोर्स सर्व्हिस IMPL एक क्लास इम्प्लिमेंट करणार आपण. राईट क्लिक करते पॅकेजवरती, न्यू क्लास, कोर्स सर्व्हिस IMPL, कोर्स सर्व्हिस IMPL, फिनिश. इम्प्लिमेंट्स येणार आहे कोर्स सर्व्हिस. आणि ही सर्व्हिस लेअर आहे, त्यामुळे सर्व्हिस अनोटेशन द्यायचंच कंपल्सरी. आता इथं एरर आलेली, जस्ट मी क्लिक करतेय ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड्स. ओके. आता आपल्याला इथं इथं पण इंजेक्ट करावं लागणार आहे ऑटो वायर. देन क्वालिफायर तिथूनच घ्या. कोर्स रिपॉझिटरीला काय क्वालिफायर आहे, हा क्वालिफायर आहे, मग तोच तिथं घ्या. एक काम करूयात आपण, कोर्सची इमेज पण घेण्यासाठी आपण एक इथं इम्प्लिमेंट करूयात. प्रायव्हेट कोर्स रिपॉझिटरीचा ऑब्जेक्ट घेतेय मी. कोर्स रेपो ह्याच नावाचा ऑब्जेक्ट घ्यायचा. मला कोर्सची इमेज पण देता आली पाहिजे. मग एक छोटस मी मॉडिफिकेशन करतेय की इथं आहे ना, इमेजचा पाथ स्टोअर करून घेणार. इथे स्ट्रिंग मध्ये ना इमेज पाथ म्हणून एक व्हेरिएबल ऍड करतेय, इमेज पाथ. मग कन्स्ट्रक्टर पण मॉडिफाय होणार आहे थोडासा, हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. मग तो मी मॉडिफाय करते. सोर्स जनरेट कन्स्ट्रक्टर युझिंग फील्ड, फक्त कोर्स आयडी सोडून बाकी सगळं घेतलं इमेज पाथ. आणि इमेज पाथला गेटर सेटर पण राहिलेला आहे. नवीन फील्ड ऍड केलं त्याचं गेटर सेटर नसणार आहे. मग राईट क्लिक करते, सोर्स जनरेट गेटर्स अँड सेटर्स फील्ड.
बाकी काही बदल नाहीये कुठे. सर्व्हिस लेअरला काही चेंज करायचं नाहीये, रिपॉझिटरी लेअरला पण काही चेंज करायचं नाहीये. फक्त मॉडेल क्लासमध्ये एक फील्ड एक्स्ट्रा ऍड केलेले आहे. बरं, कोर्स सर्व्हिसमध्ये मेथड झाल्या. कोर्स सर्व्हिस IMP ला पण लिहितोय आता. ऑटो वायर्ड अनोटेशन द्यायचंय. क्वालिफायर रिपॉझिटरीसाठी घेतलेले आहे. हा, आता इन्सर्ट. इन्सर्ट करताना काय करणार? कोर्स रेपो डॉट सेव्ह मेथड आहे, ती कॉल करणार. ही सेव्ह मेथड डेटाबेसमध्ये रेकॉर्ड सेव्ह करेल. देन गेट ऑल. गेट ऑल मेथड काय करेल? तर लिस्ट रिटर्न करेल. मग कोर्स रेपोमध्ये फाइंड ऑल मेथड आहे सगळे कोर्सेस मिळण्यासाठी. देन डिलीट मेथड. डिलीट करण्यासाठी इथं डिलीट बाय आयडी मेथड आहे डायरेक्टली, मग ती तुम्ही कॉल करू शकता. डिलीट बाय आयडी, आणि त्याला तो CID पास करा, ते रेकॉर्ड डिलीट करेल. हम्म. आता अपडेट करताना काय करावं लागणार आहे आपल्याला, की आधी ते रेकॉर्ड आहे की नाही बघितलं पाहिजे कोर्स आयडी. तर फाइंड बाय आयडी नावाची एक रेडीमेड मेथड आहे, त्याने तुम्हाला ते रेकॉर्ड सर्च करून मिळतं. पण डायरेक्ट कोर्स ऑब्जेक्ट नाही मिळणार तुम्हाला, ऑप्शनलचा ऑब्जेक्ट मिळतो इथं. मग इथं असं एक काम करायचं की ऑप्शनलचं व्हेरिएबल घ्यायचं. ऑप्शनल मध्ये कोर्स मिळणार आहे आपल्याला. कोर्स OPT इज इक्वल टू कोर्स रेपो डॉट फाइंड बाय आयडी, आणि त्याला तो CID द्या. म्हणजे ही फाइंड बाय आयडी मेथड काय करते, की ते रेकॉर्ड आहे की नाही ते चेक करते, आणि असेल तर ऑप्शनलचा ऑब्जेक्ट तुम्हाला मिळतो. आणि त्या ऑप्शनल मध्ये ना तुम्हाला दोन मेथड्स मिळतात. इफ OPT डॉट इज प्रेझेंट आणि इज एम्प्टी. म्हणजे जर रेकॉर्ड असेल तर इज प्रेझेंट मेथड ट्रू देते, आणि नसेल तर इज एम्प्टी मेथड ट्रू देते. मग मी इथं चेक करणार की इफ OPT डॉट इज प्रेझेंट ते रेकॉर्ड आहे का, असेल तर मग मी ते रेकॉर्ड काढून घेणार. कोर्स ओल्ड रेकॉर्ड येते, ओल्ड रेक इज इक्वल टू OPT डॉट गेट. जुनं रेकॉर्ड मी काढून घेते. त्याच्यात आता मी नवीन डेटा सेट करते. नवीन डेटा कशामध्ये आहे? एंड डेटामध्ये. मग मी सगळं सेट करून घेणार सेटरनी, लाईक कोल्ड रेक डॉट सेट. कोर्स आयडी नाही करायचं, बाकी सगळं सेट करायचं. लाईक सेट ड्युरेशन, कंसात येणार एंड डेटा डॉट गेट ड्युरेशन. देन ओल्ड रेक डॉट सेट फीज, कंसात येणार एंड डेटा डॉट गेट फीज. ओल्ड रेक डॉट सेट इमेज पाथ, कंसात येणार एंड डेटा डॉट गेट इमेज पाथ. देन ओल्ड रेक डॉट सेट नेम, कंसात एंड डेटा डॉट गेट नेम. देन ओल्ड रेक डॉट सेट सीट्स, कंसात एंड डेटा डॉट गेट सीट्स. आणि ओल्ड रेक डॉट सेट सिलेबस, कंसात एंड डेटा डॉट गेट सिलेबस. हे सगळं म्हणजे जो जुनं रेकॉर्ड आलं होतं त्याला सगळा नवीन डेटा सेट केला, आणि मग इथं मी लिहिणार रिटर्न कोर्स रेपो डॉट सेव्ह मेथड कॉल करणार ओल्ड रेक. म्हणजे जे जुनं रेकॉर्ड आहे त्याला मी नवीन डेटा सगळा दिला, आणि मग ते जुनं रेकॉर्ड मी सेव्ह केलं. जसं आपण कंट्रोल एस करतो, चेंजेस केले कंट्रोल एस करतो, तसंच इथं नवीन डेटा सगळा त्याला सेट केला आणि सेव्ह केलं. अदरवाईज नल, म्हणजे जर हे रेकॉर्ड असेल तर हे होईल, अदरवाईज नल रिटर्न होईल. ठीक आहे. आणि आता सर्चला पण सेम असंच करावं लागतं आपल्याला. फाइंड बाय आयडी, आणि जर ते रेकॉर्ड असेल तर ते रिटर्न करा. आधी ते सर्च करा, आणि असेल तर ते रिटर्न करा, नसेल तर न रिटर्न करा. अशा मेथड झाल्या कोर्स सर्व्हिस IMPL मध्ये. आता बुकिंग. मग बुकिंगसाठी पण बुकिंग सर्व्हिस आली, तयार करूयात आपण. राईट क्लिक करायचं सर्व्हिसेस पॅकेजवरती, न्यू इंटरफेस बुकिंग सर्व्हिस. हा, आता बुकिंग मध्ये पण आपण काय करणार आहे, की इन्सर्ट साठी येणार, गेट ऑल साठी येणार आहे. बघा ना, रेकॉर्ड सेव्ह बुकिंग झालं पाहिजे आणि सगळे बुकिंग डिस्प्ले झाले पाहिजेत. हम्म. जर एखाद्याला डिलीट करायचं असेल तर
डिलीट बुकिंग करायचं असेल तर डिलीटचं ऑप्शन एक घेता येईल, म्हणजे डिलीट, देन डिलीट असेल, पुढचं काय सांगितलं, इन्सर्ट असेल, डिलीट असेल, इन्सर्ट असेल आणि हे गेट ऑल असेल. मग आता आधी इन्सर्ट सांगते, बुकिंग इन्सर्ट. इथं बुकिंगचं ऑब्जेक्ट घेणार मी, कंट्रोल शिफ्ट ओ केलं की ते ऑटोमॅटिक इम्पोर्ट होईल. देन लिस्ट पण पाहिजे मला बुकिंगसाठी, बुकिंगची. मग इथं गेट ऑल बुकिंग. आणि एक डिलीट साठी पण मी घेणार आहे, कॅन्सल बुकिंग म्हणतो मी. त्याला बुकिंग आयडी देणं गरजेचं आहे. मग तो BID आर्ग्युमेंट आपण घेतलाय, कॅन्सल बुकिंग. सो 3 मेथड बुकिंग सर्व्हिस मध्ये घेतल्या. आता बुकिंग सर्व्हिस IMPL क्लास घेणार आहे, त्या सर्व्हिस पॅकेजवरतीच न्यू क्लास येणार, बुकिंग सर्व्हिस IMPL. @service implements बुकिंग सर्व्हिस. आणि आता इथे अनइम्प्लिमेंटेड मेथड्स. आता बुकिंग सर्व्हिस IMPL च्या क्लासमध्ये ऑटो वायर्ड येणार आहे, क्वालिफायर येणार आहे, ते तिथून कॉपी करून घेऊ रिपॉझिटरी मधून. बुकिंग रिपॉझिटरी, बुक रेपो. आता मग इथं बुक रेपो डॉट सेव्ह मेथड येणार. बी पास करते. देन बुक रेपो डॉट फाइंड ऑल मेथड येणार. आता डिलीट, डिलीट करण्यासाठी डिलीट बाय ID मेथड आहे, बुक रेपो डॉट डिलीट बाय ID, आणि त्याला तो BID पास करा. दॅट्स इट. हे झाले सगळे सर्व्हिस लेयर आपण इम्प्लिमेंट करून घेतलेली. आधी मॉडेल डिफाईन केले, मग रिपॉझिटरी डिफाईन केले, मग आपण सर्व्हिसेस डिफाईन केलेले आहेत. ओके, आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करणार, कंट्रोलर डिफाईन करून घेणार. ठीक आहे.